हिंदू संस्कृतीमधील 16 संस्कार. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा माणसाच्या जीवनातील प्रवास. जन्म आपण कुठे, केव्हा, कधी, कुणाच्या पोटी, हे सगळं विधिलिखित आहे. मानवाच्या हातात या गोष्टी नाही. आत्म्याचा हा प्रवास एका मनुष्य देहातून सुरू होतो. आपले आईवडील आपण ठरवू शकत नाही की आपली संतती कोण होणार हे आपण ठरवू शकत नाही. हिंदू संस्कृतीमध्ये या 16 संस्कारांना अतिशय महत्त्व आहे. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचे 16 संस्कार त्याच्यावर घडत असतात. त्यामुळे तो माणूस जीवनात जगत असताना या 16 संस्कारांच्या आधारे जगत असतो. ते 16 संस्कार कोणचे? तर पहिला 16 संस्कार असा आहे की ज्या वेळेला पती आणि पत्नी यांना संतती प्राप्तीचा हेतू निर्माण होतो, तेव्हा स्त्रीच्या गर्भ निर्माण होतो. मग तो पहिला संस्कार असा आहे की संतती प्राप्तीसाठीचा हेतू. दुसरा असा आहे की ज्या वेळेला गर्भ राहतो तर त्या गर्भाचं रक्षण करणे. तिसरा संस्कार आहे गर्भवतीची मन आणि शरीर शांती. गर्भवतीला जर तिचे मन आणि तिचे शरीर याचं सुदृढता ठेवता आली तर येणारा जो गर्भ बाळाच्या रूपात आहे तो सुद्धा सुदृढ होईल. आणि चौथा जो संस्कार आहे तो बाळजन्म संस्कार. ज्या वेळेला 9 महिने 9 दिवस पूर्ण होतात स्त्रीच्या पोटातल्या गर्भाला आणि मग तो मानव म्हणून जन्माला येतो, तो बाळजन्म संस्कार. जन्म ते मृत्यू हा प्रवास 16 संस्कारांच्या माध्यमातून होत असतो व त्यामुळेच आपले जीवन आकार घेत असते. बालरूपातील श्रीकृष्ण, बालरूपातील श्रीराम असं बाळजन्माचा संस्काराच्या वेळेला पाळणा म्हणताना श्रीकृष्ण, राम असं सगळेची नावं घेत असतात. 5वा जो संस्कार आहे तो आहे बाळाचे नामकरण. 12 दिवस झाल्यानंतर, बाळ जन्माला आल्यानंतर 12 दिवस झाले की त्याचं नाव ठेवायचं. त्याला आपण बारसे असे म्हणतो, पण त्याला नामकरण सोहळा असं म्हणतात. त्यानंतर बाळ जन्मानंतर त्याला प्रथम घराबाहेर नेणे. 1.25 महिना आपण बाळाला कुठेही नेत नाही. 1.25 महिन्यानंतर आपण त्याला प्रथम देवाला नेतो, मग आपल्या परिचितांकडे नेतो, म्हणजे समाजाची त्याला ओळख करून द्यायची असते. म्हणून बाळ जन्मानंतर त्याला समाजात कसं न्यायचं, समाजात कसं वागायचं हे लहानपणापासूनच त्याला शिकवायचा हा संस्कार आहे. नंतर 7वा जो संस्कार आहे तो अन्नप्राशन संस्कार. मूल 7-8 महिन्याचं झालं की त्याला काहीतरी अन्न द्यायचं असतं. अन्न खाल्ल्याने त्याची शरीराची वाढ होणार असते. म्हणून तो पहिला जो अन्नप्राशन संस्कार आहे तो चांदीच्या ताटलीत वरण भात घेऊन आत्यानी आपल्या मांडीवर घेऊन त्याला भरवायचा असतो. नंतरचा जो आहे संस्कार 9वा तो आहे कान टोचणे, कर्णवेध. बाळ जसं मोठं व्हायला लागतं तसे त्याचे कान टोचायचे असतात. म्हणजे समाजात राहताना कान टोचलेले असले की कोणतीही गोष्ट जास्त कानावर न घेणे हा त्यामागचा हेतू असतो. नंतर 8व्या वर्षी उपनयन संस्कार असतो, म्हणजेच मुंज करायची असते. त्याला आता आईवडिलांची माया कमी करून शिक्षणासाठी गुरुगृही पाठवायचं असतं. मग 11वा संस्कार जो आहे तो वेद शिक्षण. वेदांचं शिक्षण घेण्यासाठी तो गुरुगृही जाऊन राहतो आणि ज्या वेळेला तो पूर्ण शिक्षण पूर्ण करतो त्यावेळेला तो त्या गुरूंच्या स्थानातून बाहेर पडतो. गुरूंच्या जे राहत असतात गुरु आश्रमात घरातून तो बाहेर पडतो आणि घरी येतो आणि मग त्याचं गृहस्थी जीवन सुरू करायचं विवाहाच्या निमित्ताने. म्हणून त्यावेळेला त्याला संसारात कसं गृहस्थाश्रम स्वीकारायचा हा तो संस्कार त्याच्यावर केला जातो. बाळ जन्मानंतर जगात पहिले पाऊल पडले की तो समाजात रुळायला लागतो. विवाह संस्कार हा 13वा संस्कार. मुलगा मोठा झाला, शिकून आला की मग त्याचा
त्याच्यावर विवाहाचा संस्कार करायचा. आपल्याच जातीतली त्याच्या राशी आणि गोत्र नक्षत्र याच्याशी तिचा मेळ होईल अशी स्त्री त्याच्या जीवनात बायको म्हणून येते, पत्नी म्हणून येते. मग हळूहळू संसार वाढायला लागतो, त्याला मुलं बाळं होतात, मुलं बाळं मोठी व्हायला लागतात, मुलांची लग्न होतात, सुना येतात घरात, मुलींची लग्न होतात. मग अशा वेळेला संसाराची हळूहळू विरक्ती यायला लागते. तो 14वा संस्कार आहे. आणि मग सगळं काही मुलांवर सोपवून आपण वानप्रस्थाश्रम म्हणजेच आपल्या मोक्षाचा मार्ग निवडायचा असतो. म्हणून सगळं आपण जे जे काही जमवलेलं आहे ते सगळं मुलांच्या ताब्यात देऊन पूर्वीच्या काळी वानप्रस्थाश्रमाला लोक जात असत. आणि वानप्रस्थाश्रम करत असतानाच 16वा संस्कार सुरू होतो, तो म्हणजे देहत्याग. आपल्या जीवनाचं इतिकर्तव्यता झाली आहे, सगळं भोगून झालं आहे. मग अशा वेळेला आपला देह जो आत्मा आहे तो परत परमात्म्याकडे जात असतो. असं हे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे जीवनात आवश्यक असणारे संस्कार जन्म ते मृत्यू अशा वेगवेगळ्या टप्प्यातून त्या आईच्या पोटातील गर्भाला जीवन जगता येते. व सगळं झालं की शेवटी देहाचा त्याग करून अंतिम यात्रा सुरू होते. आत्म्याचा परत परमात्म्याकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. बालपण ते वार्धक्यापर्यंतचा हा प्रवास प्रत्येक जीवाला भोगूनच जावं लागतं, कारण प्रारब्धात जे आहे ते भोगणे अटळ आहे. असं हे 16 संस्काराचं महत्त्व तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा. आवडल्यास कॉमेंट्समध्ये सांगा. जर हे 16 संस्काराचं महत्त्व आपल्याला पटलं तर आपल्या मनुष्य देहाचा जन्मापासूनचा ते मृत्यूपर्यंतचा आपल्या 16 संस्कारांमुळे आपलं जीवन कसं घडतं ते याच्यावरून 16 संस्कारांवरून दिसतं.